सो हाय हॅलो नमस्कार, निहारिका फॅशन या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज मी इथं छोट्या साईजचं एकदम मिनी कॉइन पाऊच बनवला होता, ज्याच्यात आपण कार्ड होल्डर सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। यात आपले सगळ्या प्रकारचे जे कार्ड्स आहेत ते बसतात। यात मी 2 कप्पे केलेले आहेत। सो चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, इथं मी एक रेक्टँगल पीस घेतलेला आहे, त्याचं माप आहे 16.5 बाय 5 इंचाचं हे मेन पीस आहे। आणि आपल्याला त्यापेक्षा थोडं जास्त मापाचं इथं अस्तर घ्यायचं आहे। आणि अस्तर आपल्याला अस्तरवर जे मेन पीस आहे ते उलट करून ठेवायचे आणि आपल्याला चारही साईडने शिलाई देऊन घ्यायची। आणि एका साईडला आपल्याला थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे ओपनिंगसाठी। तर त्यानंतर मी चारही साईडने शिलाई दिल्यानंतर त्याला आपल्याला ओपनिंगसाठी इथं जागा ठेवायची आहे। आणि जोपर्यंत इथं मी शिलाई देत आहे तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे युजफुल नवनवीन येणारे व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला मिळतील। तर बघा, इथे मी अशा प्रकारे हे ओपनिंगमधनं ही बॅग आपली जी कॉइन पाऊच आहे तो इथं मी सरळ करून घेते आणि याची कॉर्नर्स वगैरे व्यवस्थितपणे आपल्याला इथं बाहेर काढायचे आहेत, जेणेकरून आपलं जे पाऊच आहे ते स्क्वेअर शेपमध्ये दिसेल। त्यानंतर जे आपलं ओपनिंग ठेवलं होतं आपल्याला त्याच्यावर सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आणि इथं आपल्याला चारही साईडने दाब शिलाई देत देत आपल्याला ती बाग सुद्धा इथं कव्हर करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडेसे जरी आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ कसा वाटतोय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशा टाईपचा पाऊच तुम्ही कुणाला गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता। हळदी कुंकामध्ये सुद्धा याचा खूप छान पद्धतीने वापर होऊ शकतो आणि हे तुम्ही कार्ड ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता। हे खूप छोटंसं आहे, जेणेकरून तुमच्या बॅगमध्ये हे इझिली बसून जातं। तर बघा, इथं मी अशा प्रकारे 4-4 इंचाची मार्किंग करून घेते। ही मार्किंग फक्त रेफरन्ससाठी घेतली आहे मी, ह्याच्यामध्ये ह्या मार्किंगनुसार ह्याचा काहीही फरक पडणार नाही आहे, फक्त मी इथं रेफरन्ससाठी घेतली आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला 2 फोल्ड करायचेत आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर बघा, मी दाखवल्याप्रमाणेच इथं 2 फोल्ड करून घ्यायचे आणि त्यानंतर व्यवस्थितपणे इथं लॉक करत आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आणि त्यानंतर चारही बाजूने आपल्याला परत एकदा एक टॉप शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने आपलं खूप छानसं क्यूटसं इथं पाऊच रेडी होतं। आणि हे पाऊच तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला हे कसं वाटलं तेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर बघा, इथं आपलं 2 पॉकेटवाला इथं पाऊच रेडी आहे। तर बघा, आता आपल्याला याच्यात मिडलची मार्किंग करायची आहे बटन लावण्यासाठी। मी इथं प्रेस बटनचा यूज केलेला आहे। छोटंसं जे आपलं बटन भेटतं तुम्ही मॅग्नेट बटनचं सुद्धा यूज करू शकता किंवा मग इथं तुम्ही वेलक्रो सुद्धा लावून घेऊ शकता। तर बघा, अशा पद्धतीने मी इथं प्रेस बटनचा यूज करून इथं दोन्ही साईडला इथं बटन लावून घेतले आणि त्यानंतर बघा, आपली ही जी पर्स आहे ती अशी काहीशी रेडी झाली। तुम्हाला हा पाऊच कसा वाटला किंवा मग तुम्हाला हे कार्ड होल्डर कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। हा पाऊच सुद्धा तुम्ही घरी ट्राय करून नक्की बघा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तेही सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सो चला भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।